विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये 11वी कला आणि 11व्या कलेमध्ये आज प्रश्न आहे 211. तर प्रश्न आहे, उक्त अध्यासाची निवृत्ती कशाने होते? उक्त म्हणजे वर सांगितलेला जो अध्यास अर्थात भ्रम, त्याची निवृत्ती कशाने होईल? वर म्हणजे प्रश्न नंबर 210 आणि त्याच्या उत्तरामध्ये सांगितलं आहे. प्रश्न होता वरचा की कूटस्थ आणि बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब जो चिदाभास अर्थात जीव, म्हणजे कूटस्थ आणि जीव यांचा जो अध्यास झाला एकमेकावर परस्पराध्यास, तर तो कसा आहे असा प्रश्न होता. मग त्याचं उत्तर दिलं तर कूटस्थाच्या ठिकाणची जी सत्यता, ती सत्यता कूटस्थाच्या ठिकाणी प्रतीत न होता कुठं प्रतीत होते? चिदाभासाच्या ठिकाणी. म्हणजे सत्यतेच्या तादात्म्य संबंधाचा अध्यास आहे. कूटस्थाच्या सत्यतेचा जो तादात्म्य संबंध कूटस्थाच्या ठिकाणीच असतो, तिथंच तो प्रतीत व्हायला पाहिजे होता, पण तिथं प्रतीत न होता चिदाभास रूप जो जीव त्याच्या ठिकाणी तो प्रतीत होतो. तर हा झाला अध्यास, धर्माध्यास, संसर्गाध्यास, संबंधाचा अध्यास आहे. सत्यतारूप संबंध जो तादात्म्य संबंध स्वतःच्या ठिकाणी असतो, त्या तादात्म्य संबंधाचा अध्यास. आणि इकडून जीवाची उपाधी, जीवाचे धर्म सहित जो चिदाभास, त्याचा कूटस्थाच्या ठिकाणी अध्यास आहे. तो कोणता अध्यास? स्वरूपाध्यास. मग परस्पराचा अध्यास झाला तो अन्योन्याध्यास. हा जो अध्यास आहे, या अध्यासाची निवृत्ती कशाने होईल हा प्रश्न. उत्तर दिल्या जात आहे, उक्त अध्यासाची निवृत्ती विवेक ज्ञानाने होते. विवेक ज्ञान झालं म्हणजे पृथक्करण हे वेगवेगळे आहेत. कुटस्थ वेगळा आहे, चिदाभास वेगळा आहे. त्या चैतन्याला उपाधी लागल्यामुळे त्याला जीव अशी संज्ञा प्राप्त झाली. त्या बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं, त्याला चिदाभास म्हणतात. तो जीव आहे असा विवेक ज्यावेळेस होईल त्यावेळेस भ्रमनिवृत्त होईल. आता पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 212. तत्पद आणि त्वमपद यांच्या अर्थाची महावाक्याने प्रतिपादन केलेली एकता कशी संभवते? ठीक आहे ना. तर 2 पद आहे, तत्पद आणि त्वमपद. तसं तत्वमसी महावाक्यामध्ये 3 पद आहेत. त्या 3 पदापैकी तत् आणि त्वमपद याचा विचार विशेष रूपाने चालू आहे. अशी पद तर फक्त दोन्ही पदाच्या अर्थाचा काय सांगतं? अभेद सांगत आहे. तर प्रश्न आहे हा 212वा की तत्पद आणि त्वमपद यांच्या अर्थाची, म्हणजे तत्पदाच्या अर्थाची आणि त्वमपदाच्या अर्थाची महावाक्याने प्रतिपादन केलेली एकता. महावाक्याने काय सांगितलं आहे? दोन्ही अर्थाचा अभेद आहे, दोघांचा अर्थ एकच आहे. मग ती जी एकता आहे कसं काय संभवते हा विचार सांगा असा प्रश्न आहे. उत्तर, यद्यपि तत्पद आणि त्वमपदाचा वाच्यार्थ जे उपाधिसहित चैतन्य, की ज्यांचं नाव आहे ईश्वर आणि इकडं जीव, त्यांच्या एकतेचा विरोध आहे. बघा, तत्पद आणि त्वमपद, तत्पदाचा एक वाच्यार्थ आहे, त्वमपदाचा एक वाच्यार्थ आहे. तत्पदाचा वाच्यार्थ कोण? ईश्वर. त्वमपदाचा वाच्यार्थ कोण? जीव. आणि दोन्ही तत्पदाच्या वाच्यार्थाचं काय स्वरूप आहे? काल होऊन गेले. त्वमपदाच्या वाच्यार्थाचं काय स्वरूप आहे? त्याचे धर्म काय काय आहेत? अल्पज्ञ, अल्पशक्तित्वादी आदी याचाही विचार झाला. दोन्ही पदाचा जर वाच्यार्थ घेतला तर त्या दोन्ही पदाच्या वाच्यार्थामध्ये, शक्यार्थामध्ये अत्यंत काय आहे? विरोध आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. ईश्वर व्यापक आहे, जीव परिच्छिन्न आहे. असं करून अनेक प्रकारचे भेद दाखवले. तर दोन्हीमध्ये अत्यंत विरोध असता दोघाच्या अर्थाची म्हणजे वाच्यार्थाची एकता होऊ शकत नाही. आणि एकता तर वेद सांगत आहे. वेद तर खोटं बोलत नाही, कारण श्रुती माता आहे की नाही.
मुमुक्षूचं हित होण्यासाठीच प्रवृत्ती आहे वेदाची. मग याचा अर्थ काय, तर दोन्ही पदाचा वाच्यार्थ जो आहे त्याच्यात एकता नसून त्या दोन्ही पदाचा जो लक्षार्थ त्याच्यात एकता आहे असं सांगण्यात तात्पर्य आहे. ठीक, कोणती पहा. यद्यपि तत्पद आणि त्वमपदाचा वाच्यार्थ जे कोण, उदाहरण उपाधिसहित चैतन्य, तो झाला वाच्यार्थ, ईश्वर ज्याला म्हणतात. ऐक नाही, इकडं सुद्धा उपाधिसहित चैतन्य, अंतःकरण उपाधिसहित चैतन्य, त्याला म्हणायचं जीव, त्यांच्या एकतेचा विरोध आहे. पुढे तथापि तरी पण तत्पदाचा जो लक्षार्थ ब्रह्म, तत्पदाचा लक्षार्थ कोण, ब्रह्म, तत्पदाचा वाच्यार्थ कोण, ईश्वर. तथापि तत्पदाचा जो लक्षार्थ ब्रह्म आणि त्वम पदाचा लक्षार्थ आत्मा. त्वम पदाचा सुद्धा एक वाच्यार्थ आहे, एक लक्षार्थ आहे. त्वम पदाचा वाच्यार्थ कोण, जीव. त्वम पदाचा लक्षार्थ कोण, आत्मा म्हणा, कुटस्थ म्हणा, साक्षी म्हणा. त्वम पदाचा लक्षार्थ आत्मा यांचे एकतेमध्ये कोणत्याही प्रकारे विरोध नाही. अशा प्रकारे तत्पद आणि त्वम पदाच्या अर्थाची महावाक्याद्वारा कथन केलेली एकता संभवते. कारण अभित कशात करायचं आहे आपल्याला, लक्षार्थामध्ये. तत्पदाचं लक्षार्थ जे ब्रह्म, त्वम पदाचा लक्षार्थ जो कूटस्थ, या दोघांचा हमेशाच काय आहे, अभेदच आहे. यांचा भेद बिलकुल नाही. आणि तो अभेदच मुमुक्षुने काय त्याचं चिंतन करायचं आहे की तत्पदाचा लक्षार्थ ब्रह्म आणि जीव म्हणून ज्याला आपण म्हणतो तो, त्याच्यामध्ये पारमार्थिक जीव जो कूटस्थ तो मी आहे आणि मीच ब्रह्म आहे, ब्रह्मच मी आहे, असं चिंतन करावं लागतं. पुढे पहा. आता पुढचा प्रश्न आहे 213. मी ब्रह्मरूप आहे असे ब्रह्मात्मैक्य ज्ञान कोणास होते. ठीक आहे जी, बरोबर आहे की नाही. म्हणजे ठीक आहे, आता मी ब्रह्मा हे ज्ञान व्हायला पाहिजे, कारण अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा दृढ अपरोक्ष बोध झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. पण हे ज्ञान होतं नेमकं कुणाला, कुटस्थला होतंय का चिदाभासाला होतंय का बुद्धीला होतंय का अजून कुणाला होतंय, असा प्रश्न. मी ब्रह्मरूप आहे असे ब्रह्मात्मैक्य ज्ञान कोणास होते. उत्तर, हे ज्ञान चिदाभासास होते. काय दिलं उत्तर, चिदाभास रूप जो जीव आहे ना त्याला ज्ञान होतं. कोणतं, मी ब्रह्म आहे. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न नंबर 214. ब्रह्माहून भिन्न असलेला जो चिदाभास आपणास ब्रह्मरूप कसा जाणू शकतो. खूप सुंदर प्रश्न आहे. काय म्हणतात की म्हणे का हो, कुटस्थ तर ब्रह्मरूप आहे, यात काही संशय नाही. पण कुटस्थला फार तर ज्ञान व्हायला पाहिजे. कोणतं, मी ब्रह्म आहे. पण तुम्ही म्हणतात की चिदाभासाला ज्ञान होत आहे, मी ब्रह्म आहे. आणि जे की तुम्ही सांगताय की चिदाभास उपाधिनियुक्त असल्यामुळे मिथ्या आहे, कुटस्थाहून भिन्न आहे, आणि त्याला जरी समजा ज्ञान झालं मी ब्रह्म आहे, तर ते ज्ञान यथार्थ कसं असू शकेल. कारण तो ब्रह्म कसा होऊ शकेल, कोण, चिदाभास, असा प्रश्न केला जातोय. बघा, ब्रह्माहून भिन्न असलेला जो चिदाभास आपणास म्हणजे स्वतःस ब्रह्मरूप कसा जाणू शकतो, हा प्रश्न आहे. उत्तर, जीवत्वाचे अधिष्ठान असलेल्या कुटस्थाचा ब्रह्माशी सदा अभेद आहे. बरोबर, जीवत्वाचे अधिष्ठान, जीवत्वाचे म्हणजे जीवभावाचे अधिष्ठान आहे की नाही, कोण, कुटस्थ. जीवभाव कुठं आहे, चिदाभासाच्या ठिकाणी, त्याचा अधिष्ठान कोण, कुटस्थ. तर जीवभावाचे अधिष्ठान असलेल्या कुटस्थाचा ब्रह्माशी सदा अभेद आहे. हमेशा सदैव अभेदच आहे. कुणाचा कुणाशी, कुटस्थाचा ब्रह्माशी. कुटस्थ म्हणजे कोण, जीवभावाचं अधिष्ठान तत्व. बर, पुढे बुद्धीसहित चिदाभासाचा ब्रह्माशी आपल्या स्वरूपाचा बात करून अभेद घडतो. आता बघा, चिदाभासाला मी ब्रह्मा हे ज्ञान कसं होतं हा प्रश्न होता ना, उत्तर देऊ राहिले. बुद्धीसहित चिदाभासाचा आहे की नाही, बुद्धीसहित, बुद्धी उपाधी आहे, तर बुद्धीसहित असणारा जो चिदाभास अर्थात चैतन्याचं प्रतिबिंब चिदाभास, त्या चिदाभासाचा ब्रह्माशी आपल्या स्वरूपाचा बाध करून अभेद घडतो.
चिदाभास ब्रह्मरूप, चिदाभासाला हे ज्ञान होतं की मी ब्रह्मरूप आहे, पण कसं? आपल्या स्वरूपाचा बाध करून. म्हणजे काय बरं? तर चिदाभास जो आहे तो हे जाणतो की माझं जे रूप आहे, चिदाभास म्हणतो हे उपाधीने युक्त आहे आणि म्हणून ते वास्तव नाही. माझं खरं वास्तव रूप कोण आहे? कुटस्थ, आणि तो कुटस्थच मी ब्रह्म आहे, असा त्याला ज्ञान होतं. म्हणजे माझं मी कोण आहे? वस्तुतः कुटस्थ आहे, असं त्याला ज्ञान होतं. कसं? समजा मुख आहे, समोर दर्पण आहे आणि दर्पणामध्ये पडलं मुखाचं प्रतिबिंब, बरोबर आहे की नाही? तर प्रतिबिंबाचा मुखाबरोबर अभेद आहे, पण कसा? स्वतःच्या स्वरूपाचा बाध करून. बाध करून म्हणजे काय? की माझं उपाधीमुळे भिन्न रूप दिसू राहिलं, ती वस्तुता नाही आहे, तर माझं खरं स्वरूप मुखच आहे, असा त्याचा निश्चय. असा निश्चय होणं म्हणजेच आपल्या स्वतःच्या औपाधिक रूपाचा बाध करून मूळ रूपाला जाणणं. तेच इथं म्हटलं आहे, बुद्धीसै चिदाभासाचा ब्रह्माशी आपल्या स्वरूपाचा बाध करून अभेद घडतो. यास्तव यामुळे चिदाभास आपल्या स्वरूपाचा बाध करून आपल्या अहम शब्दाचा असा तिथं, तर आपल्या शब्द नको आहे, तिथं काय पाहिजे? स्वतःला. आपल्या याच्याऐवजी तिथे शब्द टाका स्वतःला. खालून 4थी ओळ, पान नंबर 80, खालून 4थ्या ओळीत 4था शब्द आहे आपल्या, त्याला काढायचं स्वतःला असा शब्द घालायचा. आता वाक्य पहा. चिदाभास आपल्या स्वरूपाचा बाध करून स्वतःला अर्धविराम. अहम शब्दाचा लक्षार्थ जो कूटस्थ तद्रूप समजतो. स्वतःला काय समजतो? अहम शब्दाचा अर्थ कोण? लक्षार्थ कोण आहे? कूटस्थ. अहम शब्दाचे दोन्ही अर्थ आहे, चिदाभास पण कूटस्थ पण अहम शब्दाचा वाच्यार्थ आहे चिदाभास आणि लक्षार्थ आहे कूटस्थ, बरोबर आहे की नाही? तर तो चिदाभास काय समजतो स्वतःला? तर चिदाभास आपल्या स्वरूपाचा बाध करून स्वतःला काय समजतो? की अहम शब्दाचा लक्षार्थ जो कूटस्थ तद्रूप समजतो स्वतःला, की मी कूटस्थ आहे. कळलं? असं आहे, कूटस्थ आहे म्हणजेच ब्रह्म आहे. आणि पुढे आणि आपले स्वरूप जे असं आहे की नाही, तर आपले आणि स्वरूप या दोघांमध्ये एक शब्द घाला, वास्तव. तर बघा, आणि आपले वास्तव स्वरूप जे कूटस्थ, त्याचा मी कूटस्थ रूप आहे अशा अभिमानद्वारा मी ब्रह्मरूप आहे असे समजतो. कोण? चिदाभास. बघा काय करतो? आणि आपले वास्तव स्वरूप, तो चिदाभास विचार करतो की आपलं वास्तव स्वरूप कोण आहे? कूटस्थ आहे, ठीक आहे ना? आणि कूटस्थ कसं आहे? ब्रह्मरूप आहे. आपले वास्तव स्वरूप जो कूटस्थ आहे, ते आपलं स्वरूप आहे असं समजून त्याच्या माध्यमाने तो चिदाभास स्वतःला काय समजतो? ब्रह्मच समजतो. आणि आपले वास्तव स्वरूप जे कूटस्थ, त्या त्याचा मी कूटस्थ रूप आहे अशा अभिमानद्वारा मी कसा आहे? कूटस्थ स्वरूप आहे असा अभिमान धारण करतो. कोण? चिदाभास. तर मी कूटस्थ रूप आहे अशा अभिमानद्वारा, या अभिमानाच्या माध्यमाने आहे की नाही, मी ब्रह्मरूप आहे असे समजतो. म्हणजे वस्तुतः चिदाभास रूप जो जीव तो कसा ठरला? ब्रह्मच ठरला. पण कसा? अगोदर त्याने काय विचार केला की माझं वास्तविक मूळ स्वरूप कोण आहे? कूटस्थ आहे, आणि कूटस्थ म्हणजेच ब्रह्म आहे, अर्थात मी काय झालो? मग ब्रह्मरूप झालो, ब्रह्मच आहे मी, असा त्याचा निश्चय होतो. मी ब्रह्मरूप आहे असे समजतो. अशा प्रकारे चिदाभास हा आपणास ब्रह्मरूप समजतो. थोडक्यात मुमुक्षुने चिंतन करत असताना काय चिंतन करायचं हो? तर देहादिक पदार्थ जेवढे पण आहे, बुद्धी, मन, देह, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, कारण शरीर, हे कोणीही माझं स्वरूप नाही. या सर्वांना प्रकाशन करणारं, या सर्वाहून वेगळं असणारं,
जे अनादि अनंत आहे, ज्याचा कशाने नाश होत नाही, आहे की नाही, असं जे अविकारी चैतन्य तेच माझं स्वरूप आहे. आणि ते माझं स्वरूप काही परिच्छिन्न नाही, तर कसं आहे जी, व्यापक आहे, सच्चित आनंदघन आहे, अखंड एक रस आहे. असा आपल्या स्वस्वरूपाच्या बाबतीत प्रत्येक मुमुक्षुने विचार केला पाहिजे, तसं चिंतन केलं पाहिजे, असा त्याचा भाव. आता पुढे चला. पुढचा प्रश्न आहे 125 नंबर. 215. प्रश्न नंबर आहे 215. या तत् व त्वम पदाच्या लक्षार्थाच्या एकतेविषयी दृष्टांत कोणते आहेत, असा प्रश्न आहे. म्हणजे ठीक आहे, तत्पदाचा लक्षार्थ आणि त्वम पदाचा लक्षार्थ, या दोन्ही लक्षार्थामध्ये काय आहे जी, एकता आहे. परंतु त्या दोन्ही पदाच्या लक्षार्थामध्ये एकता आहे हे समजावून घेण्याकरिता काही जर दृष्टांत असतील तर सांगा, असा प्रश्न उत्तर दिल्या जात आहे. अनेक दृष्टांत दिले जात आहे बघा. तर आपण बघूया एक एक. तर उत्तर एक, पहिला दृष्टांत, घट मठ उपाधी सहित घटाकाश व मठाकाश यांच्या एकतेचा विरोध आहे. बरोबर. तथापि घट मठ उपाधी दृष्टीचा त्याग करून केवळ आकाशाच्या ठाई विरोध नाही. हा एक दृष्टांत झाला होता. ध्यान द्या. काय हो, दोन शब्द आहे, एक घट आणि एक मठ आहे. बरोबर. घट म्हणजे मडकं, मठ म्हणजे मठ. तर घट ही एक उपाधी आहे, मठ ही एक उपाधी आहे. घट उपाधीमध्येही आकाश आहे, मठ उपाधीमध्ये देखील आकाश आहे. परंतु जोपर्यंत आपण उपाधीला घेऊन व्यवहार करतो आहोत तोपर्यंत घटाकाश आणि मठाकाश यांचा अभेद होणं शक्य नाही. उपाधी विद्यमान आहे तोपर्यंत. ठीक आहे ना. मग आता स्वरूप दृष्टीने जरी आकाश एकच आहे, अखंड एक रस आहे, पण उपाधी लागली ना, त्यामुळे जोपर्यंत उपाधीची दृष्टी आहे तोपर्यंत घटाकाश आणि मठाकाश दोन्हीची एकता होणार नाही. मग आता काय करावं लागेल, तर दोन्ही उपाधीचा त्याग करायचा. कारण उपाधीला घेऊन दोन्ही आकाशाचा विरोध आहे, आणि उपाधीचा त्याग करायचा म्हणजे उपाधी दृष्टी सोडायची आणि आकाश दृष्टी करायची. आकाश दृष्टीने पाहिलं तर घट आणि मठ विद्यमान असून देखील दोन्ही मधलं आकाश कसं आहे, अखंड एक रस आहे. आहे की नाही. हा पहिला दृष्टांत. काय, घट मठ उपाधी सहित घटाकाश व मठाकाश आकाश यांच्या एकतेचा विरोध आहे, एकता होऊ शकत नाही. तथापि म्हणजे तरी पण घटमट उपाधी दृष्टीचा त्याग करून घट उपाधीचा मठ उपाधीचा त्याग करायचा म्हणजे दृष्टी सोडायची. घट फोडायची गरज नाही, मठ फोडायची गरज नाही, फक्त घट उपाधीची बुद्धी सोडायची, मठ उपाधी ही बुद्धी सोडायची आणि फक्त आकाशाला बघायचं. तर त्याचा भेद होऊ शकत नाही, आकाश एकच आहे. तथापि घट मठ उपाधी दृष्टीचा त्याग करून केवळ आकाशाच्या ठाई विरोध नाही म्हणजे अभेद आहे. बरोबर. हा एक दृष्टांत झाला. आता पुढचा दुसरा दृष्टांत. तिथं 3 नंबर झाले. काय नंबर आहे तो? 3 आहे ना, त्याला 2 करा. दुसरा दृष्टांत तिथून आहे. हे पहिले 1 2 आकडा म्हणजे पहिला दृष्टांत झाला, तो एक दृष्टांत झाला. आता दुसरा दृष्टांत बघा. जसे काचेची हंडी अथवा मृत्तिकेची हंडी यांचे मध्ये दिवा लावला असता त्यांची उपाधी जी 2 पात्रे त्यांच्यात विरोध आहे. तथापि प्रकाशक जो दिवा त्यांच्यात विरोध नाही. हा एक दृष्टांत. काय दृष्टांत आहे? 2 हंडी घेतल्या. हंडी म्हणजे काय? एक पात्र विशेष. तर 2 म्हणजे कशाच्या? एक काचेची हंडी घेतली आणि दुसरी मृत्तिकेची मातीची बनवलेली हंडी घेतली. बरोबर आहे की नाही? किंवा पंत्या घ्या 2. आपण ज्याच्यात दिवा लावतो की नाही. एक सोन्याची बनवलेली पंती आहे आणि एक मातीची बनवलेली पंती आहे. बरोबर. आणि दोन्हीतही तेल टाकलं, वात लावली आणि त्या वातेला अग्नीचा संयोग केला, दिवा लागला. आता या दोन्ही दिव्यात फरक जरी वाटत असला पण फरक प्रकाशात आहे का प्रकाशाचा आधारभूत किंवा जी उपाधी आहे पंती त्याच्यात भेद आहे? उपाधीत भेद आहे. एक दिवा घ्यायला गेले तुम्ही तर 2 रुपयाला भेटेल मातीचा पंती,
आणि सोन्याची जी पंती बनवलेली आहे ती घ्यायला गेला तर हजारो रुपये लागतील. कळलं की नाही? 10 ग्रॅमची असली तर किती लागतील? 38,600. बघा, एवढं परफेक्ट ज्ञान पाहिजे. किती? 1 तोळ्याची का? 1 तोळ्याची एवढी किंमत आहे ना आजकाल. चला, 38,600 रुपये. मग आता बघा, प्रकाशात फरक आहे का? प्रकाशात फरक नाही आहे. फरक कशात आहे? उपाधीत फरक आहे. लक्षात आलं? चला, काचेची जसे काचेची हंडी अथवा मृत्तिकेची हंडी म्हणजे पात्र यांचेमध्ये दिवा लावला असता त्यांची उपाधी जी 2 पात्रे, त्या पात्रात काय आहे? भेद आहे. पात्राचा भेद होणार पण नाही, आहे की नाही? पात्रे त्यांच्यात विरोध आहे. तथापि प्रकाशक जो दिवा त्यांच्यात विरोध नाही, आहे की नाही? चला, दिवा म्हणजे ती ज्योत, त्याच्यात मात्र काही विरोध नाही. दोघांचा अभेदच आहे, हा त्याचा अर्थ. आणखीन पुढचा दृष्टांत. राजा आणि धनगर यांची उपाधी जी सेना आणि अजावर्ग, अजावर्ग म्हणजे मेंढरे, यांच्या एकतेत विरोध आहे. तथापि त्यांच्या मनुष्यत्वामध्ये अविरोध आहे. बघा किती सुंदर दृष्टांत दिले जात आहे. दृष्टांत दिला, एक राजा आहे आणि एक धनगर आहे. राजाची काय उपाधी? सेना, सैन्य. आणि धनगराची उपाधी काय? मेंढर. मेंढ्या म्हणा, बकऱ्या म्हणा, काय जे असेल ते उपाधी आहे. कळलं की नाही? तर दोघांचा अभेद उपाधीला घेऊन होईल का? नाही होणार, कारण उपाधीत भेद आहे. पण याने मेंढ्या सोडल्या आणि त्याने सेना सोडली आणि दोघं एकांतात फिरायला गेले साध्या कपड्यावर. आता कोणी म्हणाल का हा राजा आहे ना हा धनगर आहे म्हणून? काय म्हणेल मग? दोघं माणसं आहे, एवढंच होईल ना. मनुष्यत्वाने दोघांचा अभेद आहे आणि उपाधीला घेऊन भेद आहे. तसं इथं सुद्धा जीव आणि ब्रह्म ईश्वर यांची उपाधी घेतली तर भेद आणि उपाधी सोडली तर अभेद. चला, तथापि त्यांच्या मनुष्यत्वामध्ये अविरोध आहे. पुढचा 4था दृष्टांत पहा. ज्याप्रमाणे गंगाजल व गंगाजलाचा कळस यामध्ये त्यांची उपाधी नदी व कलश यांच्या एकतेचा विरोध आहे. तथापि केवळ गंगाजलामध्ये एकता आहे. बघा, 2 उपाध्यात सांगितलं इथं. एक नदी उपाधी आहे आणि एक कलश. कलश म्हणजे तांब्या वगैरे, आहे की नाही? आणि दोन्ही ते काय भरलेलं आहे? गंगेचंच पाणी आहे की नाही? तर उपाधीत भेद आहे. गंगा म्हणजे नदी, म्हणजे नदी जो पात्र आहे. नदी म्हणजे तांब्या नाही, तांब्या म्हणजे नदी नाही. पण दोन्हीतलं जल मात्र एकच आहे. उपाधीला घेऊन भेद आहे आणि उपाधी सोडली तर पाण्यामध्ये अभेद आहे. त्याप्रमाणे हा एक दृष्टांत झाला. चला पुढे. पुढचा दृष्टांत 5वा ना? 5वा. ज्याप्रमाणे सागर आणि जलाचा बिंदू यांची जी उपाधी, सागर आणि बिंदू यांच्या एकतेमध्ये विरोध आहे, केवळ जलामध्ये त्यांची एकता आहे. बघा, दुसरा दृष्टांत सांगितला आणखीन पुढचा 5वा, की ज्याप्रमाणे सागर, सागर म्हणजे समुद्र, आणि जलाचा बिंदू एक थेंब यांची उपाधी कोण आहे? सागर आणि बिंदू. उपाधीत भेद आहे, यांची एकतेमध्ये विरोध आहे. पण पाणी अंश पाहिला फक्त. सागरात तरी काय आहे? पाणी. आणि बिंदूत तरी काय आहे? पाणीच आहे. पाण्यात मात्र अभेद आहे. याप्रमाणे पुढचा 6वा. कोणी एक मनुष्य पित्याच्या दृष्टीने पुत्र, एक मनुष्य आहे आणि त्याच्या बापाच्या दृष्टीने पाहिलं तर तो काय आहे? पुत्र आहे, मुलगा. आणि पिता म्हणजे पितामह म्हणजे त्याचा आजोबा. त्या आजोबाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो काय आहे? नातू. एकच मनुष्य, पुत्रही पण नातूही पण. पण उपाधी भिन्न झाली. पित्याच्या दृष्टीने पुत्र आणि पितामहाच्या दृष्टीने नातू, पौत्र. कोणी एक मनुष्य पित्याच्या दृष्टीने पुत्र आणि पितामह यांच्या अपेक्षेने नातू म्हटला जातो. त्यांची उपाधी पिता व आजा यांच्यामध्ये भेद आहे, म्हणजे विरोध आहे. पिता वेगळा आहे आणि पितामह आजोबा वेगळा आहे. उपाधीत भेद आहे. पण जो मनुष्य आहे ज्याच्या ठिकाणी दोन्ही धर्म दाखवले गेले त्याच्यात मात्र अभेद आहे, तो एकच आहे. तेच दिलं आहे. केवळ पुरुषाच्या एकतेमध्ये भेद नाही. जो पुत्र आहे तोच नातू आहे, मनुष्य तर तोच आहे, त्याच्यात भेद नाही आहे. ठीक. पुढचा दृष्टांत. कोणी एक काशीचा राजा,
बरं का, काशीचा राजा आहे. तो हत्तीवर बसून स्वारीकरिता निघाला. स्वारी म्हणजे मिरवणूक. त्याची मिरवणूक चाललेली आहे काशीमध्ये. समजा हत्तीवर बसलेला आहे, स्वारीकरिता निघाला. त्यास कोणी एका यात्रेकरून निरीक्षण करून पाहिले. कोणीतरी यात्रेकरू गेले होते काशीला, आहे की नाही, आणि म्हणून काय मिरवणूक किंवा एवढी मोठी बघितलं तर त्या राजाला अत्यंत जवळून बघितलं त्या लोकांनी, यात्रेकरूंनी, की कसं आहे म्हणून. त्यास कोणी एका यात्रेकरूने निरीक्षण करून पाहिले, बारकाईने पाहिले होते. पश्चात काही काळानंतर तो स्वदेशी गेला. कोण? तो यात्रेकरू स्वदेशी गेला म्हणजे आपल्या गावी गेला. पश्चात तो स्वदेशी गेला आणि सदर काशीचा राजाला अन्य कोणी राजाने पादाक्रांत करून त्याचे राज्य खालसा केले. इकडं काय झालं? इकडं तो यात्रेकरू गेला कुठं? आपल्या गावी. पण इकडं काय झालं की त्या राजावर दुसऱ्या राजाने आक्रमण केलं. दोघांचं घनघोर युद्ध झालं, ठीक आहे ना. आणि युद्ध होऊन काय झालं? या राजाचं राज्य हरून हिसकावून घेतलं काशीच्या राजाचं, बघा. आणि सदर काशीच्या राजाला अन्य कोणी राजाने पादाक्रांत केले म्हणजे पराभूत केलं. काय? पराभूत केलं, पायदळ काढून दिलं, पायात त्याचं काही नाही, चपला नाही, आणि दिलं काढून, जा आता तुझं राज्य बिज्य काही नाही, ते सारं कोणाचं आहे? माझं आहे. पादाक्रांत करून त्याचे राज्य खालसा केले म्हणजे खालसा केले, खाली केलं, रिकामं केलं, काढून घेतलं त्याच्याकडून आणि स्वतःचा ताबा त्याच्यावर केला. त्याचे राज्य खालसा केले. तेव्हा तो काशीचा राजा लंगोटी कौपीन घालून नेसून अंगास विभूती धारण करून, अंगावर काय लावलं? विभूती भस्म. आता तो बिचारा सात्विक होताच, काशीत राहत होता. त्याला वाटलं आता जाऊ द्या, एवढं राज्य गेलं तेव्हा गेलं, आता काही आपली हिंमत पण नाही पुन्हा युद्ध करून त्या प्राप्त करायची, जाऊ द्या आता आपण काय करूया, तीर्थयात्रा करूया. म्हणून तो निघाला. अंगाला मस्त भस्म लावलाय, ठीक आहे. अंगास विभूती धारण करून, हातात तुंबा आणि दंड घेऊन पायदळ. तिथं दंड आणि पायदळ याच्यामध्ये एक शब्द लिहा, घेऊन. सापडली का? खालून सावीवर बघा. अंगास विभूती धारण करून हातात तुंबा म्हणजे काय म्हणतात त्याला मराठी दुसऱ्या भाषेत? तुंबा, चिप्पी काय म्हणतात? चिप्पी म्हणतात ना. ते नसतं साधू लोकांच्या हातात पात्र विशेष, कमंडल. कमंडल, तुंबा. आणि दंड म्हणजे काठी. घेऊन, पायदळ घेऊन शब्द पुढे आला बा, तो इकडे पाहिजे होता. दंडाच्या नंतर दंड आणि पायदळच्या मध्ये पुढचा तो घेऊन शब्द कमी करा. दंड घेऊन पायदळ तीर्थयात्रेस गेला. पायदळ म्हणजे पै तीर्थयात्रेला गेला. फिरता त्या यात्रेकरू पुरुषाच्या ग्रामी म्हणजे गावी प्रवेश केला असता. योगायोग जो यात्रेकरू आला होता की नाही, ज्या यात्रेकरूने राजाला अत्यंत जवळून पाहिलं होतं मिरवणूक चालू असताना, मग तो जो मनुष्य होता यात्रेकरू त्याच्या गावी जाऊन पोहोचला. यद्यपि त्याचा काही ॲड्रेस वगैरे घेतला नव्हता राजाने, सहज योगायोग त्या गावी गेला. ग्रामी प्रवेश केला असता त्यास पाहून तीर्थवासी पुरुष, जो तीर्थयात्रेला गेला होता पूर्वी, काही काळापूर्वी, पुरुष अन्य तीर्थवासियास म्हणू लागला की काय, अरे तुला आठवतं का? म्हणे काय, आपण 2 महिन्यापूर्वी काशीला गेलो होतो. म्हणे हो. तिथे एक मिरवणूक चालली होती. म्हणे हो. त्या मिरवणूक कोणाची होती? म्हणे राजाची. त्या राजाला चांगलं पाहिलं होतं का? नाही, मी काही एवढं लक्ष दिलं नाही, मी त्या हत्तीलाच पाहत होतो. अरे पण मी चांगलं पाहिलं होतं म्हणे त्या राजाला. कळलं की नाही? मी मात्र त्या राजाला चांगलं पाहिलं होतं. बरं म्हणे, मग काय झालं? आता काय झालं त्याचं? मग झालं गेलं काही नाही. तो बघ समोर मंदिरावर बसलेला, मंदिरावर म्हणजे मंदिराच्या वाट्यावर बसला आहे की नाही? तोच आहे की नाही? म्हणजे असं कसं काय होईल बा? तो कुठे, हा कुठे, असा बघा. आता अन्य तीर्थवासियास म्हणू लागला की आपण ज्या राजाला काशीमध्ये पाहिले होते तोच हा होय. तोच हा काय आहे?
राजा आहे. तेव्हा अन्य तीर्थवासी म्हणू लागला की, जो दुसरा ऐकणारा तो म्हणू लागला की, अरे येड्या, तो राजा हा कसा असू शकेल? म्हणजे का बरं असू शकणार नाही? म्हणजे त्याची उपाधी वेगळी, त्याचा देश वेगळा, ते सांगता. म्हणू लागला की तो देश अन्य, हा देश अन्य. बरोबर, तो देश म्हणजे ती काशी, हे आपलं गाव, दोन्हीचा देश वेगवेगळा आहे की नाही? याचा हा देश आहे, आता आपल्या गावात येऊन बसला म्हणजे याचा हा देश झाला, आणि तो तर वेगळा आहे, देश भिन्न. बर, पुढे तो काळ अन्य, हा काळ अन्य. तो भूतकाळ 2 महिन्यापूर्वीचा, आणि आता चालू आहे वर्तमान काळ. काळ भिन्न आहे. काळ भिन्न आहे म्हणण्यामध्ये अवस्था दोघांची भिन्न आहे हे सांगण्यात तात्पर्य आहे. त्याची अवस्था कशी होती? तो मुकुट धारण केलेला, हत्तीवर बसलेला महापराक्रमी राजा होता, आणि याची अवस्था काय आहे आता? हा तर घरोघर जाऊन भिक्षा मागून खातो आहे. कळलं? काळ अन्य, हा काळ अन्य. बर, त्याची वस्तू अन्य, वस्तू म्हणजे सामुग्री, त्याची वस्तू अन्य, त्याची राजाची वस्तू अन्य. राजाची काय सामुग्री आहे, काय वस्तू आहे? हत्ती, घोडे, पालखी, सेना, ही त्याची काय आहे सामुग्री? कुणाची? राजाची. आणि याची म्हणजे या यात्रेकरूची, आपल्या गावी आलेल्या याची सामुग्री अन्य. याची काय सामुग्री आहे? दंड, कमंडलू, तुंबा, आहे की नाही? कौपिन, ते आपलं भिक्षापात्र, आणि काय कौपिन धारण केलेली आहे, तेवढीच त्याचं वस्त्र, हा साधारण आहे. याची ही सामुग्री आहे. बर, त्याचा अभिमान अन्य, याचा अभिमान अन्य. त्याचा काय अभिमान? की मी काशीचा नरेश आहे, काशीचा राजा आहे की नाही? आणि याचा काय अभिमान? मी एक तीर्थयात्रेकरू आहे. दोघांचा अभिमान भिन्न. त्याचे कार्य अन्य, याचे कार्य अन्य. त्याचं काय कार्य? जगताचं पालन करणे, आहे की प्रजेचं पालन करणे. आणि याचं काय कार्य? भजन करत चालणे, आहे की नाही? राम कृष्ण हरी भजन करत चालणे. त्याचे धर्म अन्य, याचे धर्म अन्य. दोघांचे धर्म सुद्धा काय आहे? भिन्न भिन्न आहे. राजाचे धर्म राजाजवळ, यात्रेकरू धर्म यात्रेकरू जवळ. याचे धर्म अन्य. आणि म्हणून त्या काशीच्या राजाची आणि या भिक्षुकाची एकता कशी संभवेल? दोघांची एकता कशी असू शकेल? कोण म्हणतो? तो दुसरा यात्रेकरू या यात्रेकरूला. तेव्हा प्रथम यात्रेकरू म्हणू लागला की, आहे की नाही, ज्याने जो म्हटला होता की नाही की तोच हा मनुष्य आहे म्हणून, हा राजाच आहे म्हणून. मग तो प्रथम यात्रेकरू म्हणू लागला की त्याचे वयाचे, देश, काळ. सापडला का जी पंक्ती? काय अर्थ आहे बरं याचा? त्याचे वयाचे, देश, काळ. काय अर्थ करणार? वयाचे काय संबंध आहे? कोण सांगतं याचा अर्थ? त्याचे वयाचे, देश, काळ, वस्तू, अभिमान, कार्य व धर्म यांचा त्याग करून दोघांमध्ये अनुस्यूत जो पुरुष मात्र तो एकच आहे की नाही? अशी पंक्ती झाली आता पूर्ण. त्याचे वयाचे काय अर्थ केला कोणी? बघा, थोडीशी गडबड झाली, प्रिंटिंग मिस्टेक, तर अर्थ लागत नाही, होतं की नाही? मग काय करा तिथं? हा, मग हेच मी अपेक्षित होतो कधी उत्तर येईल म्हणून. त्याचे व याचे, व वेगळा करा, याचे वेगळे करा. लय वर्ष लावले पण. त्याचे व याचे, आहे की नाही? ते एकत्र छापल्यामुळं शब्द वेगळाच तयार झाला, वयाचे. वय म्हणजे आयुष्य, पण ते नाही घ्यायचं इथं. तर बघा, त्याचे म्हणजे राजाचे, व याचे यात्रेकरूचे, आहे की नाही? देश, काळ, वस्तू, अभिमान, कार्य व धर्म, आहे की नाही, यांचा त्याग करून दोघांमध्ये अनुस्यूत जो पुरुष मात्र तो एकच आहे, असं त्या दुसऱ्या यात्रेकरून सांगितलं याला. अरे बाबा, तुला जरी तोच हा वाटत नसता, पण तो हा एकच आहे. म्हणजे काय कर मग? कसं काय? तर दोघांचे जे देश वेगळे ना, त्या देशदृष्टीचा त्याग कर. दोघांच्या काळ म्हणजे दोघांच्या अवस्थेचा त्याग कर. वस्तू, अभिमान, कार्य, धर्म ही दृष्टी सोडून टाक. आणि तो मनुष्य जो हत्तीवर बसलेला होता ना, तोच हा मनुष्य आहे. मनुष्यात भेद नाही,
हा त्याचा अर्थ. कळलं? मग उपाधीला घेऊन भेद आणि उपाधीचा त्याग केला तर अभेद. तसंच इथं सुद्धा ईश्वर आणि जीव जोपर्यंत उपाधीची दृष्टी आहे तोपर्यंत भेद आणि उपाधी सोडली तर अभेद. कळलं? चला. धर्म यांचा त्याग करून दोघांमध्ये अनुस्यूत अनुस्यूत म्हणजे अनुगत जो पुरुष मात्र तो एकच आहे. हा दृष्टांत झाला. अनेक दृष्टांत झाले. सिद्धांत पहा. सिद्धांत तद्वत जीवेश्वराचे जे देश कालाधिक उपाधी आहे की नाही, ज्याच्याकरिता एवढे दृष्टांत दिले तो सिद्धांत आता सांगत आहे. तद्वत म्हणजे त्याप्रमाणे जीवेश्वराचे जीव आणि ईश्वर यांचे जे देश कालाधिक उपाधी या कलेमध्ये गेलंय ना. ईश्वराचे देश काल वगैरे सर्व सांगितलं होतं. जीवाचे पण देश काल अवस्था धर्म सर्व सांगितलं होतं. तद्वत जीवेश्वराचे जे देश कालाधिक उपाधी, ध्यान द्या, उपाधी त्याग करून असा आहे की नाही. उपाधी आणि त्याग या दोघांमध्ये एक शब्द लिहा. उपाधी हिचा त्याग करून, हिचा म्हणजे उपाधीचा त्याग करून त्यामध्ये स्थित जे चैतन्य मात्र, त्यामध्ये स्थित, त्यामध्ये उपाधीमध्ये स्थित असणार जे चैतन्य मात्र. चैतन्य मात्र म्हणजे केवळ चैतन्य घ्यायचं, उपाधीला आता धरायचं नाही. तर चैतन्य मात्र कोण? ब्रह्म. जीव स्वरूपामध्ये चैतन्य मात्र कोण आहे? ब्रह्म. सॉरी, ईश्वर स्वरूपामध्ये चैतन्य मात्र कोण आहे? ब्रह्म. आणि जीव स्वरूपामध्ये चैतन्य मात्र कोण आहे? कुटस्थ किंवा आत्मा. आणि ब्रह्म आणि कुटस्थ यांचा काय आहे? अभेद. स्थित जे चैतन्य मात्र ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत. यास्तव म्हणजे यावरून, यामुळे ते ब्रह्म मी आहे असा निश्चय करायचा. ते जे ब्रह्म आहे ना ते ब्रह्मच काय आहे? मी आहे. आणि मीच काय आहे? ब्रह्म आहे. याला म्हणतात ओतप्रोत भावाने चिंतन. ते मी आहे, मी ते आहे. यास्तव ते ब्रह्म मी आहे, मी ते ब्रह्म होय असा दृढ निश्चय करावा. लागला अर्थ? हेच तत्वज्ञान होय. यालाच तत्वज्ञान असं म्हणतात. तत्वज्ञान म्हणजे काही फारसं वेगळं नाही आहे. तत्वज्ञान म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मच तत्व आहे. आणि अहम ब्रह्मास्मी त्या तत्वाला स्वतःचं स्वरूप जाणणं हेच काय आहे? तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान. हेच तत्वज्ञान होय. यापासून सर्व दुःखाची निवृत्ती व परमानंद रूप मोक्षाची प्राप्ती होते. तत्वज्ञानाचं फल सांगितलं ब्रह्मविद्येचं काय? की समस्त दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. झालं हे. इति श्री विचार चंद्रोदय दर्शने तत्वं पदार्थैक्य निरूपणम नाम एकादश कला वर्णन समाप्त. एकादश कला दर्शन समाप्त असं आहे ना. अशा रीतीने विचार चंद्रोदय ग्रंथामधली ही 11वी कला की जिचं नाव आहे तत्वं पदार्थ ऐक्य निरूपण, ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. झालं. चला आता ही कला संपली तर पुढच्या कलेचं पद्य लिहून घ्या. म्हणजे उद्या फक्त पद्य, त्याचा अर्थ आणि कला पूर्ण होईल. मग थोडा वेळ आहे तर पद्य लिहून घ्या. 12व्या कलेचं पद्य. जिन आत्म रूप पायो, जिन आत्म रूप पायो, जू भले, जू भले अर्धविराम, ती ही त्रैविध कर्म मिटे सकले, मिटे सकले पूर्णविराम. पुढची ओळ. तम आवृत्ती आश्रित संचितले, आश्रित संचितले अर्धविराम. निज बोध सुपावक,
निजबोध सुपावक सर्व जले, सर्व जले 1 नंबर, 1 पहिला द्वा झाला. पुढचा जड चेतन गाठ, जड चेतन गाठ विभेद बले, विभेद बले अर्धविराम. दृढ राग दवेश, दृढ राग दवेश कषाय गले, कषाय गले पूर्णविराम. पुरुषोड़ जल में, जल में जिम लिप्त, जिम लिप्त न कंज दले, न कंज दले अर्धविराम. परसे न, परसे न आगामी, आगामी जू कर्म मले, जू कर्म मले. नंबर 2, दूसरा दो पूर्ण हो गया. दूसरा 2 झाला, अजून एक आहे, तिसरा लिहा. 3च आहे. इस जन्म आरंभक, इस जन्म आरंभक कर्म फले, कर्म फले अर्धविराम. सुख दुःखई भोगत, सुख दुःखई भोगत होत प्रले, होत प्रले पूर्णविराम. पुढची ओळ. इस भाती जू, इस भाती जू होवत जन्म विले, जन्म विले अर्धविराम. पीख रूप, पीख हुआ, रूप हुआ, आगे पीतांबर स्व विमले, पीतांबर स्व विमले हो गया. ये 3 नंबर, ये 3 दोहे हुए. इसका विचार और 12वीं कले का विचार हम लोग कल करते हैं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य